नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी युवराज काळे. तर आज आपण गेल्या काही महिन्यांमध्ये अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान व त्याची भरपाई ज्या जिल्ह्यांमध्ये झालेली आहे याची आज आपण सविस्तर माहिती बघणार आहोत. तर गेल्या वर्षी आणि यंदा राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेले होते. या नुकसानाची दखल घेत राज्य शासनाने नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांना 128 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. तर ही मदत कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना मिळणार आहे व कोणत्या पिकांसाठी मिळणार आहे याची आज आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात. तर ऑक्टोबर ते डिसेंबर 2025 या दरम्यान ज्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले होते, या कालावधीमध्ये कमीत कमी अवकाळी पावसामुळे राज्यातील 1,14,752 हेक्टर क्षेत्रावरील शेतीचे नुकसान झालेले होते. याचा फटका तब्बल 1,08,574 शेतकऱ्यांना बसला. या नुकसानपोटीची सुमारे 128 कोटी 86 लाख रुपयांची मदत शासनाने जाहीर केलेली आहे. तसेच या नुकसान भरपाईमध्ये ज्या जिल्ह्यांचा समावेश आहे ते जिल्हे चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, जळगाव, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे. तसेच नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी ते मार्च 2026 या कालावधीमध्ये झालेल्या पावसामुळे एकूण 1,45,606 हेक्टरवरील पिकांचे अतोनात नुकसान झाले. यामध्ये तब्बल 2,03,890 शेतकऱ्यांना फटका बसलेला आहे. या पावसामुळे केळी, कांदा, पपई, आंबा, द्राक्ष यासारख्या फळबागांसह गहू, हरभरा, ज्वारी व इतर अन्य पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. त्यात लातूर, सोलापूर, नाशिक, सातारा, धुळे, नंदुरबार, यवतमाळ, अहिल्यानगर, पुणे, जालना, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा आणि बीड या जिल्ह्यांचा समावेश होता. तसेच नुकत्याच एप्रिल 2026 मध्ये झालेल्या अवकाळी पावसानेही राज्याला झोडपून काढलेलं आहे. यामध्ये राज्यातील 1,94,329 शेतकऱ्यांना सुमारे 1,22,993 हेक्टर शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. शासनाने या नुकसानीची देखील गांभीर्याने दखल घेतलेली असून सध्या राज्यभर या नुकसानीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया वेगात सुरू आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांना पिकांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झालेले आहे आणि प्रशासनाकडून त्यांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत, अशाच पात्र शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाईची रक्कम मिळणार आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपले पंचनामे